नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। मकर संक्रांत स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आपली पारंपरिक भोगीची भाजी करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण बघूयात। 1 वाटी घेवडा निवडून घेतलेला आहे, 1 वाटी हिरवे मटार घेतलेत, 1 वाटी पावटा घेतलेला आहे, 1 वाटी हरभरा घेतलाय, 1 छोटं गाजर साल काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। हा सफेद राजमा माझ्याकडे थोडासाच होता म्हणून थोडासाच घेतलेला आहे। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलाय, 1 वांग आणि बटाटा मीडियम साइजचे ते कट करून पाण्यात ठेवलेले आहेत काळे पडू नयेत म्हणून। पाव वाटी शेंगदाणे मी हे 1 तासाभरापूर्वी पाण्यात भिजत घातले होते। मला भुईमुगाच्या शेंगा भेटल्या नाहीत म्हणून मी हे घरातले शेंगदाणे पाण्यात भिजत घातलेत। तुम्हाला जर ओल्या भुईमुगाच्या शेंगा भेटल्या तर तुम्ही त्या घेऊ शकता। पालेभाज्यांमध्ये मी 3 पालेभाज्या घेतलेल्या आहेत। शेपूची भाजी घेतली आहे 1 वाटी, पालक घेतलेला आहे 1 वाटी आणि चाकवताची भाजी घेतलेली आहे 1 वाटी। ह्या भाज्या मी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। ह्या महिन्यात आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या भेटतात, तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या तुम्ही भाज्या घ्या। आणि रानमेव्यामध्ये बोरं आणि ऊस पण लागतो ह्या भाजीसाठी, पण मला बोरं पण भेटली नाहीत आणि ऊस भेटला नाही। मी ऊस नाही भेटला म्हणून इथे थोडासा गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर बोरं आणि ऊस भेटला तर तुम्ही तो पण ऍड करू शकता। भोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला आधी एक वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय आणि पाव वाटी तीळ घेतलेले आहेत। भोगीच्या भाजीमध्ये तीळ हे सर्वात महत्त्वाचा जिन्नस आहे। आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। मुठभर कोथिंबीर घेतले, 2 इंच अद्रक घेतले, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण सुकं खोबरं आणि तीळ कोरडं भाजून घेणार आहोत आणि कांदा तेलावर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। खोबरं आपल्याला मंद गॅसवर खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झाल्यावर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। तीळ पण आपल्याला मंद गॅसवर चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, जास्त काळे करायचे नाहीयेत। आता आपण कढईमध्ये चमचाभर तेल घेणार आहोत, त्यात आपल्याला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे भाजलेले जिन्नस थंड झाल्यावर आपण याचं एक वाटण करून घेणार आहोत। भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे 3 टेबलस्पून तेल। तेल गरम झालं की त्यात आपण हे करून घेतलेलं वाटण घालणार आहोत। वाटण चांगलं आपण तेलात परतून घेणार आहोत। वाटण चांगलं आपण तेलावर परतून घेतलं। ह्यात आता आपण कोरडे मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 3 चमचे हा आपला घरात जो ठेवणीतला मसाला असतो तो। आमचा हा घाटी मसाला आहे, तुमच्याकडे जो कोणता कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला जो कोणता मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही घालू शकता। आता आपण हे मसाले घातल्यावर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। आता आपण त्यात सर्व शेंग भाज्या आधी घालून घेऊयात। घेवडा, मटार, पावटा, हरभरा, गाजर आणि राजमा, वांगा आणि बटाटा, टोमॅटो, शेंगदाणे
आणि आता आपण ह्या पालेभाज्या घालूयात सर्व. सर्व भाज्या घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आता मी कमी केलेला आहे. पालेभाज्या थोड्या वाफरल्या की कमी होतील. काही ठिकाणी ह्या भाजीला लेकुरवाळी भाजी पण म्हटलं जातं. आमच्याकडे भोगीची भाजी म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा. आपल्या भाज्या आता छान अशा मिक्स करून झालेल्या आहेत. ह्यात आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हा थोडासा गूळ आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यावर झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 6-7 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी चेक करूया. भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. भाजी एकदा आपण चांगली अशी परतून घेऊयात. झाकण ठेवून भाजी वाफलवल्यामुळे भाज्या छान शिजतात. आता यात मी 3 कप गरम पाणी ऍड करणार आहे आणि वाटण केलेलं थोडंसं पाणी आहे ते घालणार आहे. घातल्यावर थोडंसं मिक्स करून घेऊयात. मी भाजी अशी लपतपीत करणार आहे त्यामुळे पाणी ऍड केलेलं आहे. तुम्हाला भाजी जशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ऍड करू शकता. आता भाजीला आपण एक उकळी येऊन देऊयात. भाजीला उकळी आलेली आहे. आता गॅस आपण कमी करून झाकण ठेवून भाज्या शिजेपर्यंत भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊयात. भोगीची भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी करून घेऊयात. बाजरीची भाकरी करण्यासाठी मी इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे मी ताजं पीठ घेतलेलं आहे म्हणून थंड पाणी ऍड करत करत आता हे पीठ मळून घेणार आहे. तुमच्याकडे जर खूप दिवसाचं पीठ असेल दळलेलं तर तुम्ही गरम पाणी वापरून हे पीठ मळा. आता हे थोडं थोडं पाणी ऍड करून मी पीठ मळून घेते. अशा प्रकारे आपल्याला हे भाकरीचं पीठ मळून मळून घ्यायचं आहे. आता हा मी गोळा करून घेतलाय आणि थोडंसं कोरडं पीठ घ्यायचंय आणि हाताला पण असं कोरडं पीठ लावून आपल्याला आधी असं बोटांनी भाकरी थापून घ्यायचे आणि मग ह्या कोरड्या पिठावर ठेवून अशा प्रकारे भाकरी थापायचे. आता यावर मी असे थोडेसे तीळ लावते आणि ते थोडे असे प्रेस करून घ्यायचे आणि परत भाकरी थापून घ्यायची. तीळ लावून परत थापल्यामुळे तीळ चांगले भाकरीमध्ये सेट होतात. भाकरी आपली थापून झालेली आहे आणि इथे मी तवा पण गरम करून घेतलाय. तवा गरम करून गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि तव्यात भाकरी टाकायची आणि पाणी लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूला. वरच्या बाजूने पण आपण थोडेसे तीळ लावून घेऊयात आणि थोडे असे प्रेस करूयात. भाकरी अशी थोडी कोरडी व्हायला लागली की लगेच पलटून घ्यायची आहे. जास्त कोरडी झाली की भाकरीला तडा जातात बाजूनी, असे क्रॅक्स येतात बाजूनी जर भाकरी जास्त कोरडी झाली तर. आता आपण मध्यम गॅसवर खालच्या साईडनी भाकरी भाजून घेऊयात. मिनिट भराच्या आतमध्येच आपली दुसऱ्या बाजूनी पण भाकरी भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही वरच्या बाजूनी भाकरी गॅसवर भाजूयात.
म्हणजे चांगली फुगते ती. गॅस मध्यम करून घ्यायचा आहे. असं सर्व बाजूनी उलटण्याने. तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही तव्यावर पण भाजू शकता, पण असं गॅसवर भाजलं की त्याला फुगते भाकरी. तुम्ही बघू शकता मस्त आपली तेल लावलेली बाजरीची भाकरी भाजून झालेली आहे. बाजरीची भाकरी आपली करून झाली. आता आपण भाजी चेक करूया. भाजी शिजते त्याला पण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे छान अशी. ह्यात आता आपण थोडे तीळ घालूयात, कारण ह्या भाजीत तिळाचा मान सर्वात जास्त आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया. तुम्ही पण ह्या भोगीला अशा प्रकारे भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी नक्की करून खा, कारण ना खाई भोगी तो सदा रोगी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.